नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सीमाने जो काही फोटो हा मुलीला दाखवण्यासाठी म्हणजे छकुलीला दाखवण्यासाठी आनंदच्या हातात दिलेला असतो. तर अक्षय तेव्हा तो फोटो घेतो आणि सीमाजवळ येतो. सीमाला म्हणतो की आई अगं काय हे, अगं सोडून दे ना हे सर्व नाटक. अगं मी तुला एकदा सांगितलं पण तरी सुद्धा तू परत परत त्या चुका का करतेस, का तू तिच्या विषय काढते. तेव्हा आता सीमा म्हणते की हे बघ अक्षय, मी आता गप्प नाही बसणार. आता सगळ्यांना सांगणार आहे, जे सत्य आहे ते आता सगळ्यांना सांगणार आहे. इरावतीकडे बघत आता सीमा ही अगदी इरावती रागाने बघत असते आणि सगळ्यांना सांगत असते की सत्य जे आहे ते सत्य मी सगळ्यांना सांगणार आहे. आता इरावती लगेच पार्थ आणि तारा या दोघांना आत जायला सांगते. ते दोघे आत जातात. इरावती म्हणते की वहिनी अगं तू काय बोलतेस आणि कुठलं सत्य, अगं वहिनी तुला कळते का. आणि शशिकांतला म्हणते की बघितलंस का दादा, अरे तुझी ही सीमा ओलांडून पुढे जाते. नेमकं हिला काय सांगायचं आहे आणि नक्की काय बोलायचं आहे. तेव्हा आता सीमा म्हणते की हो, सीमा रेषा मी एकदा पार पाडणार, कारण अन्याय झालेला आहे माझ्या नातीवर, माझ्या अगदी मुलावर आणि सुनेवर सुद्धा. आणि सत्य काय आहे मी सगळ्यांना सांगणार, ओरडून सांगणार, अगदी ओरडून. आणि त्यामागे कोण आहे हे सुद्धा सांगणार. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत आहे तर इरावतीला म्हणते की तूच या सगळ्याला कारणीभूत आहे. तेव्हा आता इरावती सीमाकडे बघत असते. आता इरावतीला अगदी भीती वाटते की आता सीमा सर्वांना सर्व काही खरं सांगेल, परंतु आता सीमा काही ऐकायला तयार नसते. शेवटी सीमा आता सगळ्यांना सर्व काही इरावतीचं आणि माहीचं सत्य सांगते. अक्षयला म्हणते की हे बघ अक्षय, आपल्या घरामध्ये जी राहत होती ना अक्षय, तर ती रमा नव्हती तर ती माही होती. अक्षयला आता हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो आणि पुढे म्हणते की हे बघ अक्षय, अरे तूच आपल्या रमाला घराच्या बाहेर काढलं होतं, तूच काढलं होतंस. हे तुला माहिती नाही की आपल्या घरामध्ये रमा होती की माही होती, कारण तुझ्या डोळ्यावर मात्र पट्टी बांधली होती, त्यामुळे तुला कसं कळणार. आणि ती माही आहे तर ती आपल्या घरामध्ये रमा बनून राहिली होती, हे तुला कसं कळणार. कायम ती माही आपल्याला फसवत आली. ती आणि इरावती ह्या दोघी सुद्धा एकमेकींना सामील होत्या. आणि तुला आणखीन एक गोष्ट सांगते, जेव्हा तो रमाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलास तेव्हा ती का परत आली नाही तुला माहिती आहे का. अरे माझा विश्वास आहे, कारण ती का परत आली नसेल, कारण ह्या इरावतीने तिला धमकावले असणार, म्हणूनच तिने इतका मोठा निर्णय घेतला असेल. नाहीतर हे बघ माझी रमा अशी नाही, ती स्वतःच्या पोटच्या पोराला असं सोडून कुठेही जाणार नाही, तशातील नाही ती. तेव्हा आता अभि लगेच म्हणतो की हो झाले, आता ह्या मोठ्याईचं परत काहीतरी सुरू झाले नवीनच. तेव्हा आता सीमा म्हणते की हे बघ मी जे काही बोलते ते अगदी खरं बोलते, आणि हे बघा ऐका माझं. अरे आपण जिला रमा समजत होतो ती बिचारी आपली रमा नव्हती. अरे तेव्हा तर आपली रमा वन भटकत होती. आणि ह्या सगळ्याला कारणीभूत कोण आहे तर ही इरावतीकडे आता बोट दाखवत सीमा आता सगळ्यांना खरं सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु सीमावर मात्र कोणी विश्वास ठेवत नाही. तेव्हा आता शशिकांत लगेच म्हणतो की 1 मिनिट सीमा, 1 मिनिट, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की आपल्या घरात जी राहत होती तर ती माही होती, रमा नव्हती. म्हणजे जी प्रेग्नेंट होती तर ती माही होती आणि जिला बाळ झालं तर ती माही होती. मग मला एक गोष्ट सांग की रमाचं पोट कसं गायब झालं. तेव्हा आता सीमा म्हणते की नाही, जी रमा होती तर ती प्रेग्नेंट होती आणि जी प्रेग्नेंट नव्हती ती माही होती. आणि तिने पोटाला अशी उशी लावली होती, कारण आपल्याला सगळ्यांना असं वाटावं की माही प्रेग्नेंट म्हणजे रमा प्रेग्नेंट आहे, म्हणून माही हे सर्व प्रेग्नेंट असल्याचं नाटक करत होती. परंतु ती उशी होती आणि मी आई शपथ घेते आणि मी तिच्या पोटाची ती उशी बघितली होती, असे सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु अजूनपर्यंत कोणीही सीमावर विश्वास ठेवत नाही. तेव्हा आता अभि म्हणतो की मोठी आई अगं कित्येक वेळा अक्षय स्वतः तिच्या चेकअपसाठी बाहेर घरातून तिला घेऊन गेला होता. तेव्हा आता सीमा म्हणते की हो, ज्या वेळेस डॉक्टरांकडे जायचे तेव्हा रमा डॉक्टरांच्या समोर जायची, माही नाही. तेव्हा मात्र रमाचा हा चेकअप होत होता, कारण रमा प्रेग्नेंट होती, माही प्रेग्नेंट नव्हती. तेव्हा आता सीमाचे हे बोलणं ऐकून अक्षय गोंधळून जातो, तो डोक्याला हात लावतो. अभि लगेच म्हणतो की मोठी आई अगं तुला नेमकं काय हवं आहे, आम्ही या सगळ्यातून काय समजायचं आहे. त्यावर आता सीमा म्हणते की हो, मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, माही आपल्या घरामध्ये इथे राहून रमा बनण्याचं नाटक करत होती आणि ते पण इरावतीचं ऐकून. तेव्हा आता लगेच मयुरी विचारते की मग डिलिव्हरी झाली तेव्हा तेथे कोण होतं. तेव्हा आता सीमा म्हणते की डिलिव्हरी तर रमाचीच झाली, तेव्हा माही नव्हती तर ती रमा होती. तेव्हा लगेच आता जान्हवी विचारते की आई 1 मिनिट फक्त बोला,
की तुम्हाला काय म्हणायचं आहे की आपल्या घरात जी होती तर ती रमा नव्हती तर माही होती तर. अहो पण आई ती औषध घेत होती, आपल्या समोरच घेत होती, त्याचं काय बरं. चला आपण एका दृष्टीने मान्य करू की साईकडे जी होती तर ती आपली रमा होती, मग तिने तर बाळाला जन्म दिला नाही. नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे बरं. आणि हेच आम्हाला नाही कळत. त्यावर आता सीमा म्हणते की हे बघा मी तुम्हाला सांगते, माझं ऐकून घ्या. आपण एक काम करू, आपण रमाला इथे बोलवून घेऊयात, म्हणजे सत्य काय आहे ते सगळं ती व्यवस्थित सांगू शकेल. मग तुम्ही सगळेजण बोलवतात का रमाला. तेव्हा लगेच आता शशिकांत म्हणतं की हो हो वा खरंच हा बोलूया ना. आणि जर रमा येथे येऊन गेली तर तू असं म्हणशील की ती रमा नव्हती तर माही होती, मग मात्र आम्ही काय करायचं. तेव्हा जान्हवी म्हणते की हो ना आई. तर काका म्हणतात की एक मिनिट. काका म्हणतात की तुम्ही सगळेजण तिला असे प्रश्न विचारतात, नक्की तिला रमाबद्दल एकदा काय सांगायचं आहे हे शांतपणे ऐकून घ्या. तेव्हा आता अक्षय म्हणतो की गरज नाही, कारण तिच्याशी नक्की बोलण्यासाठी काहीच असं उरलेले नाही, मग कशाला हा प्रश्न येतो इथे, कशाला तिला इथे बोलवायचं. तेव्हा आता सीमा म्हणते की अक्षय मी तुला जे सांगते ते ऐकून घे, कारण मी जे काही सांगते ते अगदी खरं सांगते. आणि एक पग लक्षात घे, माझ्यावर विश्वास ठेव. हे सगळं काही घडून आणलं तर ते ह्या इरावतीने, आणि रमाला मात्र ह्या बाळापासून तोडलं तर त्या इरावतीने. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की सीमा अगं तू वेडी झालीस, आणि हे पग हे सगळं इरावतीने नाही केलं तर हे सगळं तुझ्या मनात सुरू आहे, आणि मनातून जे काही आता आहे तर ते बोलते. मला एक गोष्ट सांग की रमा या घरामध्ये परत आली आणि ती अक्षय सोबत राहिली, प्रेग्नेंट राहिली, अक्षय तिला घेऊन हॉस्पिटलला गेला आणि तिला बाळ झाले, हे सगळं खरं आहे की तू म्हणते ते खरं आहे. आणि जर तू म्हणते ते खरं आहे तर हॉस्पिटलमध्ये डॉक्युमेंटचं काय, विचार कर ना. अगं तू तर म्हणते हे सर्व खरं आहे, मग ते डॉक्युमेंट्स त्याच्यावर तर नाव कुणाचं आहे, रमाचं की माहीचं, आणि ते सुद्धा इरावतीनेच केले का, इरावतीने डॉक्टरांना पैसे दिलेून हे डॉक्युमेंट्स बदलवले का. मला एक गोष्ट सांग की जेव्हा अक्षय परदेशात गेला तेव्हा रमाच्या आईच्या घरी डोहाळे जेवण होतं. तेव्हा आता सीमा म्हणते की हो होतं ना, इकडे स्फोट झाला आणि तेव्हा ती गेली, तेव्हा तिकडे ढाई मकडून जी काही रडत होती ती कोण होती, तर सीमा म्हणते की ती रमा होती. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की सीमा हे बघ तुला जे काही म्हणायचं आहे तर ते तू म्हण, परंतु ह्या सगळ्यासाठी तुझ्याकडे पुरावे पाहिजे, पुरावा असल्याशिवाय आम्ही हे सर्व कसं मान्य करणार बरं. आणि तेवढ्यात इरावती पाणी आणि गोळी घेऊन येते आणि सीमाला म्हणते की हे बघ तुझी गोळी घेण्याची विसरलेली आहे. सीमा आता रागाने इरावतीला म्हणते की हे बघ मला काही गोळी नाही, आणि मी गुडघे दुखण्याची गोळी घेतलेली आहे, आता गरज नाही घेण्याची. तर इरावती म्हणते की अगं घे ना सीमा वहिनी, आणि लगेच इरावती आता खोटं बोलते. इरावती म्हणते की हे बघा मी काही दिवसापासून इला थेरपिस्टकडे घेऊन जाते. तेव्हा आता सीमा म्हणते की नाही ही खोटं बोलते, मी कुठेही जात नाही. तेव्हा लगेच आता इरावती सगळ्यांच्या समोर सीमाला खोटं पाडण्यासाठी म्हणते की थांब मी जोशी डॉक्टरांना फोन लावू का. तेव्हा आता सीमा म्हणते की कोण जोशी, अगं कोण डॉक्टर, काही पण काय बोलते, माझी कसलीही ट्रीटमेंट वगैरे नाही आणि गोळी सुद्धा नाही. तर इरावती म्हणते की अगं तू गोळी घे, आणि सीमाच्या तोंडात ती गोळी टाकते आणि बळजबरीने तिला ती गोळी देऊन पाणी पाजते. तेव्हा आता सीमा रागाने म्हणते की काय ग कसली गोळी तुम्हाला दिलीस. तेव्हा इरावती म्हणते की हो तुला जो त्रास झालेला आहे तो मी समजू शकते, तुला आलेला जो राग आहे माझा तो सुद्धा समजू शकते, कारण मी अचानक येता US वरून येथे आले आणि एका मागोमाग एक असे विचित्र प्रसंग घडायला लागलेत, त्यामुळे तुला माझा राग येतोय, त्यामुळे तू माझं नाव घेतेस. आणि हे पग रमावर तुझा सगळ्यात जास्त जीव होता आणि सगळ्यांचाच होता, परंतु हे पग जे काही ती अचानक वागली ना त्याचा त्रास मात्र सगळ्यांना होतो, अक्षयला तर सर्वात जास्त. आणि हे पग अक्षयला तर त्याचा किती त्रास होत असेल, परंतु जे काही घडलं ते सगळं काही अक्षयच्या डोळ्यासमोर घडले. आणि अक्षयला विचारते की अक्षय अरे घडलं की नाही सगळं काही तुझ्या डोळ्यासमोर. तेव्हा आता हे पग सीमा वहिनी जे काही झालेलं आहे तर ते सगळं काही घडून गेलेलं आहे, आणि रमा जे काही आता जे वागली तर मोठ्या मनाने आपण तिला माफ करूयात. आता सीमाचे हात असे पिरगाळते, सीमाला त्रास होतो. सीमा लगेच इरावतीच्या हातातून आपले हात बाजूला घेते आणि हे पग अक्षय अरे अक्षय ऐकून घे, आज इतका छान आनंदाचा दिवस आहे, गोड आरोही आपल्या जीवनात आलेली आहे, आनंदाचा दिवस आहे, मग आज आपण आनंद साजरा करूयात. तेव्हा आता सर्वजण सीमाला तर वेड्यातच काढतात. अक्षय म्हणतो की आई अगं कळले का तुला की इरावती आत्या काय म्हणते ते. तेव्हा आता सीमा म्हणते की अरे पण, तर अक्षय म्हणतो की हे बघ आई मी तुझ्या समोर हात जोडतो, कृपा कर, परंतु हे असले गोंधळ मात्र यापुढे घालू नकोस, यापुढे मात्र या घरात तिचं नाव सुद्धा काढू नकोस आणि तिची एकही आठवण काढू नकोस, प्लीज आई मी हात जोडतो, आणि तिच्यामुळे आपल्या घरात आणखीन भांडण नकोय. अक्षय आता हे खूप रागाने बोलत असतो. तेव्हा सीमाला आता काय करू आणि काही नाही अशी अवस्था होऊन इरावतीचा भयंकर राग येतो. तेव्हा लगेच आता शशिकांत म्हणतो की अगं पण गोळ्या घेण्याचं विसरू नकोस, नाहीतर आम्हाला
झटके बसतील तेव्हा आता सीमा वैतागून सांगण्याचा प्रयत्न करते की मला कोणत्याही गोळ्या नाहीत म्हणून। आणि इरावतीकडे रागाने सीमा आता पाहत असते तर इरावती हसत असते, कारण सर्वांनी आता इरावतीचं इतकं कारस्थान सांगून सुद्धा सीमावर विश्वास ठेवलेला नसतो, म्हणून इरावतीला तर फार असा आनंद होतो। त्यानंतर आता इकडे रमा बिचारी आपली विचारतच असते, सारखं आपल्या बाळाचा आणि अक्षयचा विचार करत असते। साई तिच्यासाठी आता जेवण वगैरे घेऊन येतो आणि साई आता रमाला म्हणतो की हे बघा, मी तुमचं काही ऐकणार नाही, थोडंसं खाऊन घ्या। 2 दिवस झाले तुम्ही अन्नाचा एकही कण पोटात गेलेला नाही, म्हणून अशाने तुम्हाला त्रास होईल, तुमच्या अंगामध्ये अशक्तपणा येईल, त्यामुळे प्लीज थोडंसं खाऊन घ्या। साई आता खूपच रमाच्या विनवण्या करतो, तेव्हा आता रमा म्हणते की काय करू हे सर्व खाऊन, कारण त्याचा फायदा तरी काय आहे। आणि साई, हे बघा, माझ्या जगण्याचा तरी काय फायदा आहे बरं, माझं सगळं काही माझ्यापासून हिरावून घेतलेलं आहे। तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा रमा, अहो अशी हार मानून कसं चालेल, आणि हे बघा मला सुद्धा कळत आहे की तुमचं मन दुखावलं गेलेलं आहे, परंतु अन्नावर मात्र तुम्ही कशाला राग काढतात, थोडंसं खाऊन घ्या। आणि हे बघा आपण जाऊयात, अक्षयला भेटूयात आणि त्याचा जो काही गैरसमज झालेला आहे तर तो दूर करण्याचा प्रयत्न करूया, परंतु आता थोडंसं खाऊन घ्या। आणि हे बघा अक्षय नक्की आपलं ऐकेल, मला पूर्ण खात्री आहे। तेव्हा आता रमाला रागच आलेला असतो। रमा म्हणते त्यांना तर ऐकावं लागेलच, आणि जे प्रश्नांची उत्तरं मी त्यांना विचारलेली आहेत तर ती उत्तर सुद्धा त्यांना द्यावीच लागतील। जेव्हा मी तेथे मरून पडले होते तेव्हा नाही की त्यांना काही वाटले मला काहीतरी विचारावं, मला भेटावं, एकदाही त्यांना माझी आठवण नाही आली का? लोकांनी जे काही त्यांना सांगितले तर त्यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि लगेच पुढे चालत आले, परंतु एकदा तरी त्यांनी मला भेटायला यायला हवं होतं, एकदा सुद्धा ते मला भेटायला आले नाहीत। लोकांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला, आणि आई सुद्धा मला एकदाही भेटायला आल्या नाहीत, कारण आईंना तर सगळं काही माहिती आहे। परंतु हे बघा साई, मी त्यांना भेटायला जाणार म्हणजे जाणारच, आणि त्यांना हे सर्व विचारणार आहे, कारण माझ्या प्रश्नाची उत्तर मला हवी आहेत। तेव्हा आता साई म्हणतो की हो, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न आपण करूयात, परंतु हे बघा मी तुम्हाला एकटीला नाही सोडणार, मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार। या अशा अवस्थेत मी तुम्हाला एकटीला नाही सोडू शकत। तेव्हा आता रमा इकडे मुकदमांच्या घरी परत येण्याचं ठरवते आणि अक्षयला समजावण्याचा प्रयत्न तिला करायचा असतो। त्यानंतर आता घरातील संध्याकाळी सर्वजण एकत्र बसलेले असतात। अक्षय पुन्हा पुन्हा तोच व्हिडिओ पाहत असतो, तेव्हा त्यात रमा जे काही बोललेली आहे तर तेच मात्र आता सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न आता इरावती करत असते। तेव्हा आता सारखं सारखं तेच ऐकून अक्षयला आणखीनच रमाचा राग येत असतो। तेव्हा आता तो व्हिडिओ बघून सर्वांना तर खूपच राग येतो। तेव्हा सीमा म्हणते की हे बघ अक्षय, अरे बास आता, सतत तू तो व्हिडिओ बघू नकोस, अक्षय हे सर्व खोटं आहे, आपली रमा असं करू शकत नाही। तेव्हा आता शशिकांत सीमावर ओरडतो, सीमाला म्हणतो की अगं खोटं काय, आमच्या डोळ्यांनी आम्ही हे सर्व बघितलेलं आहे आणि तू म्हणते की खोटं बोलतोस। त्यावर तर लगेच इरावती म्हणते की नाहीतर काय, खोटं कसं, अगं वहिनी सगळं काही अक्षयच्या डोळ्यासमोर घडलेलं आहे आणि तरी सुद्धा तू खोटं म्हणतेस, त्याने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे। त्या रमाला आणि साईला म्हणायचं असतं, परंतु अक्षय इरावतीचा हात दाबतो आणि इरावतीला शांत राहायला सांगतो आणि इरावतीला नाही असे खुणावतो। तेव्हा आता इरावती म्हणते की अक्षय हे बघ, अरे तुझ्या प्रेमाचा इतका मोठा विश्वासघात त्या मुलीने केलेला आहे, अरे तुझ्या नाही परंतु या घराच्या प्रेमाचा, आमच्या सगळ्यांचा प्रेमाचा विश्वासघात त्या मुलीने केलेला आहे। तेव्हा आता सीमाला खूप राग येतो इरावतीचा, कारण सीमाला जे खरं आहे तर ते माहिती असते। तेव्हा आता अक्षय इतका रागवलेला असतो। अक्षय म्हणतो की या बाईचं म्हणजे रमाचं इथून पुढे आपल्या घरात नाव सुद्धा घ्यायचं नाही, तिचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, तर तिची आठवण सुद्धा काढायची नाही। तेव्हा आता काका सुद्धा म्हणतात की अक्षय, अरे तू काही भलता विचार करू नकोस, परंतु अक्षय सर्वांच्या समोर ओरडतो की प्लीज या घरामध्ये परत कोणी तिचं नाव घेऊ नका। अक्षयला खूप त्रास होत असतो। अक्षय रागानेच उठतो आणि आपल्या रूम मध्ये जायला निघतो। मयुरी म्हणते की अक्षय, परंतु अक्षय काही ऐकायला आता तयार नसतो, आणि त्याच वेळेस आता रमा ही आपल्या दाराशी आलेली असते, गेट जवळ येते आणि आपल्या घराकडे बघून ती खूप रडत असते। आणि तेवढ्यात अक्षय मात्र रूम मधून आता रमा आणि अक्षयचा इतका मोठा फोटो, रमाच्या जे काही साड्या वगैरे आहे सगळं काही आता तिच्या वस्तू बाहेर घेऊन येतो। तेव्हा आता सर्वजण अक्षय अक्षय करत असतात, अक्षयला समजावण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे सीमा आणि काका ही जास्त ओरडतात की अक्षय तू हे काय करतोस। आणि त्याच वेळेस आता ही रमा सुद्धा बाहेर आलेली असते आणि अक्षय त्या वस्तू घेऊन बाहेर येतो। अक्षय त्या वस्तू जेव्हा बाहेर घेऊन येतो तर रमा लगेच आता तिथे झाडामागे लपते
असते आणि हे सर्व पाहत असते तेव्हा अक्षय त्या वस्तू फोटो वगैरे आहे तर तो रागाने बाहेर घेऊन येतो, एका ठिकाणी आता त्या फेकून देतो। तेव्हा आता हातामध्ये काडीची पेटी घेतो। आता रमाला हे सर्व बघून खूप राग येत असतो आणि तिला वाईट सुद्धा खूप वाटते, खूप रडत असते बिचारी। तर सीमा आता अक्षयच्या खूप इतक्या विनवण्या करत असते की अक्षय तू हे काय करतोस, अरे प्लीज तू असं करू नकोस। अक्षय लगेच आता सर्वांच्या समोर रागाने म्हणतो की यापुढे आता या घरात या बाईची एकही आठवण नको आणि तिचं नाव सुद्धा या घरात कोणी घ्यायचं नाही, ती कायमची आपल्याला मेली असे म्हणून अक्षय सर्व काही जे वस्तू आहे तर ते पेटून देतो। शशिकांत आणि इरावती दारातून हे सर्व पाहत असतात, त्यांना तर आनंद वाटत असतो। परंतु आता जेव्हा रमाचा आणि अक्षयचा तो फोटो आहे तर तो फोटो सुद्धा जाळला जातो आणि रमाला इतकं रडू येतं, बिचारी खूप रडत असते कारण अक्षयने आत्तापर्यंत गैरसमज करून मात्र रमाची एकही आठवण ठेवलेली नसते। याचं आता रमाला खूप असं वाईट वाटतं कारण आता अक्षयने दुसऱ्यावर विश्वास ठेवला परंतु आपल्या स्वतःच्या बायकोवर आपल्या रमावर विश्वास ठेवलेला नाही हे बघून तिला आता अगदी वाईट वाटते, ती खूप रडत असते। सीमा आता अक्षयला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु अक्षय काही ऐकायला तयार नसतो। इरावती आणि शशिकांत एकमेकांकडे बघतात परंतु रमाला आता इतकं वाईट वाटतं। अक्षय आता त्या जाळाकडे बघत म्हणतो की रमा तू माझ्यासाठी कायमची मेलीस। तेव्हा आता रमा खूप रडत असते आणि तिला रडता रडता चक्कर येते परंतु साई तेव्हा तेथे येतो आणि साई रमाला धरतो। तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचा मुकादमांना धक्काच बसलेला असतो। सर्वजण अक्षयच्या ह्या निर्णयावर अगदी टेन्शनमध्ये असतात। त्यानंतर साई मात्र रमाला घेऊन घरी येतो परंतु रमाला आता सारखे ते क्षण डोळ्यासमोर येत असतात। रमाला काही झोप येत नाही, ती सारखा तोच विचार करत असते कारण तिला इतका मोठा शॉक आता आयुष्यामध्ये बसलेला असतो। तेव्हा आता हे सगळं काही आठवून रमा म्हणते की मी जगून तरी काय करू, कारण माझं बाळ सुद्धा माझ्यापासून हिरावून घेतलं, माझं प्रेम हिरावून घेतलं, माझी आई हिरावून घेतली, माझा मानसन्मान हिरावून घेतला, माझं सगळं काही हिरावून घेतलं आणि मी ना आई होऊ शकले ना सून, काहीच होऊ शकले नाही आणि माझ्याकडे मात्र काहीच राहिले नाही, सगळं काही संपलेलं आहे। त्यानंतर अक्षय आता सीमाच्या म्हणजे मांडीवर डोकं ठेवून खूप रडत असतो आणि तो हातामध्ये जो जळालेला फोटो आहे रमा आणि त्याचा तो फोटोकडे पाहत असतो। तेव्हा आता सीमा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की अरे अक्षय मी तुला काय म्हणते, अरे एकदा तू तिची बाजू समजून तरी घे आणि अक्षय तिची काहीतरी बाजू असेलच रे, नाहीतर हे सर्व ती असं का करेल याचा विचार कर। आणि तेवढ्यात आता तेथे इरावती येते आणि इरावती लगेच आता सीमाला तोंडावर बोट ठेवून शांत राहायला सांगते। तर अक्षय म्हणतो की हो नाही करेक्ट आहे तुझं, काहीतरी कारण नक्की असेल, ती अशी उगाच नाही निघून जाणार। तेव्हा आता इरावती समोरच असते, अगं आई माझी रमा असं वागू शकत नाही, नक्की काहीतरी गोंधळ आहेच, नक्की काहीतरी गैरसमज होतोय आणि काहीतरी चुकते, मी तिला जाब विचारणार, मला याचं उत्तर हवं आहे, या सगळ्याचा जाब मी विचारणारच। तेव्हा आता अक्षय जायलाच निघतो परंतु आता इरावती लगेच म्हणते की हो ना मला सुद्धा उत्तर हवं आहे अक्षय, मी सुद्धा तुझ्या बरोबर येते, आहे या शोधामध्ये अक्षय तुझ्या सोबत। तेव्हा आता अक्षय इरावतीकडे पाहत असतो। सीमाला आता इरावतीचा खूप राग येतो। इरावती पुढे म्हणते की अक्षय आपण साईच्या घरी जाऊयात, रमा ही साईच्याच घरी असेल, आपल्याला मात्र साईकडून काहीतरी माहिती मिळेल, त्यामुळे अक्षय मी तुला सांगते की काळ्या दगडावरची रेघ तू समज, कारण रमा आणि साई या दोघांमध्ये नक्की काहीतरी शिजते म्हणून। आता इरावती मुद्दाम साई आणि रमा या दोघांमध्ये काहीतरी आहे असं अक्षयला सांगण्याचा प्रयत्न करते परंतु अक्षय म्हणतो की नाही माझा या सगळ्यावर विश्वास नाही, या सगळ्या तुझ्या डोक्यातील कल्पना आहेत, म्हणून अक्षय घाईने तेथून निघून जातो परंतु इरावती मात्र हसत असते। आता इकडे साईला जाग येते आणि रमा मात्र आता तेथे झोपलेली नसते। रमा आता कुठे गेली म्हणून साई लगेच आता म्हणजे घाबरूनच उठतो आणि रमाला आवाज देतो। तेव्हा मात्र आता साई लगेच रमाला शोधायला निघून जातो। साई आता आपल्या हातामध्ये मोबाईल वगैरे घेतो आणि लगेच तिथून रमा कुठे गेले असेल म्हणून धावतच जातो। तो आता जाताना मात्र दरवाजाला कुलूप लावून जातो आणि तेवढ्यात मात्र साई गेल्यानंतर आता तेथे ही इरावती आणि अक्षय येतात। तेव्हा आता अक्षय दरवाजा वाजवतो की रमा रमा, तर इरावती म्हणते की साई संध्या वहिनी, साई संध्या वहिनी। तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा तू इथे आहेस का? तेव्हा मात्र आता इरावती म्हणते की अरे घराला तर कुलूप आहे। तेव्हा आता इरावती अक्षयला दाखवते, अक्षय आता कुलूप पाहतो। तेव्हा आता अक्षय म्हणतो की चल आत्या आजूबाजूला विचारूयात।
आता रमा बिचारी इकडे रोडने येत असते आणि रमाच्या अगदी म्हणजे ताकदसुद्धा तिच्या अंगामध्ये नसते, तिला चालतासुद्धा व्यवस्थित येत नाही, तोल जात असतात, पायसुद्धा व्यवस्थित ठेवता येत नाही आणि तेवढ्यात साई म्हणजे धावतच येणार असतो, कारण रमाच्या मागून एक टेम्पो येत असतो आणि तो टेम्पो आलेला आहे हे सुद्धा रमाला समजत नाही आणि लगेच रमाच्या अंगावर तो टेम्पो येणार, तोच लगेच साई धावतच येतो आणि रमाला वाचवतो। तेव्हा आता रमाचा जीव साईने पुन्हा एकदा वाचवलेला असतो। रमा आता अगदी घाबरलेले असते, तर साई म्हणतो की रमा काय हे तुमचं आणि काय झालं, तुम्ही अशा घरातून का निघालात, जर तुम्हाला काही आत्ता झाले असते तर। आणि तेवढ्यात रमाला चक्कर येते आणि आता रमा खाली पडणार, तोच लगेच साई रमाला धरतो आणि तेवढ्यात अक्षय आणि इरावती तेथून जवळूनच जात असतात, तर साईची गाडी आता अक्षयला समोर दिसते। तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की साईची गाडी, तेव्हा मात्र आता लगेच अक्षय गाडीच्या खाली उतरतो, तर इरावती आता विचार करते की जर रमा अक्षयला अशा अवस्थेत दिसली तर अक्षयचं मन मात्र पाघळेल आणि तेवढ्यात साई आता हा रमाला उचलून घेऊन येतो आणि अक्षय पुन्हा आता हे बघून त्याचा गैरसमज होतो, त्याला राग येतो आणि साई मात्र आता रमाला गाडीमध्ये ठेवतो आणि रमाला तेथून घेऊन जातो। तेव्हा मात्र आता साई रमाला म्हणतो की हे बघा, जेव्हा मला असं होतं तेव्हा मात्र मी माझ्या आवडीचं गाणं लावतो, तुमचं मन शांत होईल, रमा हे घ्या बरं, पाणी प्या, थोडंसं पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल, म्हणून साई आपल्या हाताने रमाच्या तोंडाला बाटली लावतो आणि तिला पाणी पाजतो। तेव्हा आता अक्षयला आणखीनच गैरसमज बसून धक्का बसतो। इरावती म्हणते की हो ना अक्षय, अरे मी तुला म्हणत होते की जो व्हिडिओ होता तर तो खोटा नव्हता, तर अरे तू तर येथे रमाच्या काळजीने धावतो आणि ती मजा मारते इथे, त्यांनी म्युझिक लावलेले आहे आणि डेटवर चाललेत बहुतेक। तेव्हा आता अक्षय म्हणतो मला असं वाटतं की नक्की काहीतरी गडबड आहे म्हणून, कारण या सगळ्यावर माझा विश्वास नाहीये, नक्की माझा काहीतरी गैरसमज होतो, म्हणून तो धावतच रमा रमा करत येतो। परंतु आता गाडीमध्ये म्युझिक लावल्यामुळे आता साई आणि रमा यांना काही आवाज अक्षयचा काही पोहोचत नाही आणि साई गाडी चालू करतो, कारण साईला माहितीच नसते की अक्षय मागून आवाज देतो म्हणून साई आता गाडी चालून रमाला तेथून घेऊन जातो। अक्षय मात्र आता धावतच आलेला असतो की रमा रमा। तेव्हा आता रमाला अगदी जाणवते की अक्षय येतोय म्हणून, तेव्हा ती अक्षय म्हणते, तर साई म्हणतो की आता रमा हे बघा, तुम्ही त्यांना विसरा, अक्षय तुमच्या आयुष्यामध्ये परत नाही येणार, यापुढे मात्र तुमचं आयुष्य वेगळं असेल। तेव्हा आता अक्षय बिचारा पूर्णपणे थकून गेलेला असतो आणि त्याला आता इतकं वाईट वाटतं, त्याचा सुद्धा आता पुन्हा एक गैरसमज होतो, तो रमा मागे धावत असतो। त्यानंतर मात्र आता रमा सुद्धा खूप रडत असते, दोघांची अवस्था एकच असते, तर आता इरावतीला खूप असा आनंद होत असतो आणि शेवटी रमा आणि अक्षय वेगळे होतात। आता इरावतीने जे काही केले तर तिचा प्लॅन सक्सेस होतो, कारण आता अक्षय पूर्णपणे थकून गेलेला असतो, तो खूप रडतो आणि रमा सुद्धा खूप रडते, साईला सुद्धा खूप वाईट वाटतं, परंतु इरावती मात्र खुश होते आणि स्वतःला ॲटिट्यूडमध्ये म्हणते की खरंच भल्या भल्यांना जमले नसेल हे इरावतीने करून दाखवले। रमा अक्षयची मात्र कायमची ताटातूट झाली, ही तर फक्त सुरुवात आहे, अगं रमा अजून तर खूप काही करायचं आहे ग, कारण जोपर्यंत मला जे हवं आहे ते मिळत नाही तोपर्यंत मात्र माझा हा प्रवास सुरूच राहतो। तेव्हा इरावती खूपच खुश होते आणि हा भाग येथे संपतो। आणि मित्रांनो, शेवटी आता पुढील भागामध्ये आता असं दाखवण्यात येत आहे की मालिका 7 वर्षानंतर पुढे जाते। रमाची जी गोंडस मुलगी आहे आरोही, तर ती इतकी मोठी होते आणि आता अक्षय सारखा रात्री चांदणे पाहत असतो, तुटलेला तारा त्याला दिसतो, तो सारखा त्या ताऱ्याकडे एकटक आपल्या रमाला पाहत असतो। तेवढ्यात आता त्याची आरोही धावतच येते बाबा बाबा करत। तेव्हा आता अक्षय सुद्धा रमाला विसरलेला असतो, म्हणजे अजूनपर्यंत तो काही विसरलेला नसतो, रमाची आठवण तर त्याला येतच असते। तर आरोही बाबा बाबा करत येते, तर अक्षय तिला उचलून घेतो की आई। तेव्हा आरोही म्हणते की हो बाबा, सगळेजण मला म्हणतात की आई तारा झालेली आहे, तारा। तेव्हा बघा बाबा, तारा तुटला आणि तारा खाली येतोय, म्हणजे आपली आई खाली येते, म्हणून आता आरोहीला खूप असा आनंद होतो, ती नाचत असते। तेव्हा आता अक्षय म्हणतो की बाळा, तुला कसं सांगू की आपली आई परत नाही येणार। त्यानंतर आता इकडे रमा सुद्धा तो तुटलेला तारा पाहत असते, रमाचं लुक वगैरे सगळं काही बदललेलं असतं, कारण आता रमा सुद्धा खूप छान अगदी सगळं काही विसरून आपल्या अक्षयाने आपल्या मुलीचीच म्हणजे वाट पाहत असते, सारखं त्यांनाच आठवत असते। आणि आता रमा सुद्धा इकडे वाट पाहते आणि इकडे अक्षय आणि आरोही सुद्धा रमाची वाट पाहत असतात। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।